माया आहे महाराज ती. 24 तास गळ्यात विना नारदाच्या. किती तास? 24 तास. आपल्याकडं कुठं 10 मिनिटं येतंय. मला एक वाटतं 24 तास त्यांच्या गळ्यात विना असून त्यांचा डायनामा गेला एकदा. लग्न करायचे म्हणले ती. लग्न डायरेक्ट. भगवान म्हणले काय लग्न कोणाला? मला तुम्हाला. नारदा लग्न या सगळ्याचे लग्न व्हायले तर काय आपल्याला. पण नारदा लग्न व्हायलेत पण विचारलं का लग्न झालेल्या लोकांना? विचारावं पण घाई नाही. नाही मग लग्न नाही खरं बाबा. नाही बाबा लग्न करू नका नारदा. ऐकच ना महाराज. परिणाम असा झाला भगवंतानं असं चित्र रंगवलं आणि ते आलं अंगलट नारदाच्या. नारदाची नारदी झाली आणि 60 पुत्रे व्याली. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामी वै प्रपद्यन्ति मायामेतांतरन्ति. एत एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईली चथडी सरले माया जळ. असं ते. नाही ते आमचे नारायण महाराज सांगतात नामदेवरायचे पुत्र लय ह्याला हे करू नका म्हणले. तुम्हाला खरं सांग का म्हणले ह्या माया जंजाळातून जायचं तुम्हाला म्हणले. हो अव लय सोपं आहे. ज्ञानदेव म्हणता माया आणि गेली समूळ विलया. काय ताकद आहे महाराज. म्हणून महाराज सांगतात हे मायारूपी जी जगत आहे महाराज ह्याच्यातून परत तेराला जाणं. महाराज म्हणतात ते फक्त काढणारा कोण आहे? रामच आहे. भेटतात महाराज राम. भेटत नाही का? भेटतो. एक महापुरुष होते. कामच केलं नाही कधी त्यांनी आयुष्यभर. काम नाही केलं काही नाही. खाणे झोपणे. काही लोकांची इथंच गाडी चलते फक्त भोजन. उठलं की भोजन. ह्याच्या पुढे गाडी सरकत नाही. काही काही माणसं तर स्वाभिमानानं सांगतात बघा नाही महाराज मी काल तर बघा दुपारी 4 वाजता उठलो. हे स्वाभिमानानं सांगायसारखं आहे काही. मी म्हणलं साहेब 4 वाजता कशाला उठलात तुम्ही? अजून 2 तासानं झोपायचंच होतं तुम्हाला. 4 वाजता उठलो. एवढी झोप कशी येत असेल बरं त्यांना? आपल्याला येत नाही महाराज. पण त्यांना झोप येते महाराज. कमाल भाग्यशालीच बिचारी ती. सोडा महाराज एवढ्या अशा गर्दीत बऱ्याच जणांना कीर्तनात झोप येते. किती भाग्यवान आहेत ते. हा एवढं धडधड 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 वाजायले. एवढा सुविधा सगळं काय आनंद आहे. पण एवढ्या आनंद सुद्धा बरेच जण कमाल ना. मला तर वाटतं ह्यांना पारितोषिकच दिलेलं बरं. अहो समोर बसणारे सुद्धा माया पुढीचे एक जण कीर्तनात बसले. मलाच म्हणतं इकडे या. मी म्हणलं मला कीर्तन करू द्या ना आता. बरं आता खाणे झोपण्याचे कामच नाही काही दुसरं महाराज. घरचे लोक हे कंटाळले. घरचे लोक म्हणजे जा कोणीतरी आश्रमात. आणि ती लय भारी बघा. जेव्हा लोक घरच्या कामाचे राहिले नाहीत बाबा रिकामेच येते सांभाळायला. दिंडीत बी महाराज चांगले लोक येत नाहीत 80च्या पुढे. आता तरुण मुलं जर दिंडीत आले तर आनंद आहे त्याच्यात. आता 80 आणि 82च्या पुढे काय करायचे बरं दिंडीमध्ये? बरं एकटी येत नाहीत, दोघं येतात. ह्या बाईला दिसत नाही त्याला ऐकू येत नाही. लय अवघड कार्यक्रम असते. मला दिंडीत येऊ द्या. नका येऊ दिंडीत येऊ द्या. काय दिंडीत यायचं आता? आमची दिंडी काढताल तुमच्या नादाना. आता ही दिंडीत येऊ द्या. आणि पोरही हुशार. महाराज आमच्या बाबाला दिंडीत नाही. म्हणलं तुझा बाबा पिठाचा डबा नेऊ कुठं ह्या बाबाला? मी म्हणलं बाबा नका दिंडी तू ग वय झालं म्हणलं तुमचं
पाऊस आहे ऊन आहे मरताल तरी ते म्हातारं म्हणते मला, बरं आहे महाराज दिंडीत जर मेलो ना तुमच्या हातानं माती होईल, म्हणजे माती बी आम्हीच करा, म्हणजे पोरं मोकळे सोडा गावात सातबारा घेऊन. काय चॅप्टर आहे लोक महाराज, रे डोक्याला मारा लागेल. कमाल मात्र लय अवघड कार्यक्रम आहे महाराज. आता आश्चर्य काय होणार. आणि ते पुन्हा असली गिऱ्हाईक सगळे आश्रमात ज्ञान मठात ज्ञान, काय मठात तरी धड राहतात का काय महाराज. ते आपलं लय कोटा ना महाराज. ह्यांना जी रूम दिली ते रूम सोडते दुसऱ्याच्या रूम मध्ये जाऊ जाऊ बसत महाराज. बस ह्यांची धोत्र ना दुसऱ्या धोतर उचके, हे मला वाटतं माझच आहे. माईकच घालील डोसक्यात म्हणलं धरून. आता काय उपयोग आहे. ते लय अवघड आहे खेळ महाराज. ते दिंडीत आले दोघं बी, ती म्हातारी गेली कुठं तरी. महाराज म्हातारी कुठे गे, आता मला मिळ लागा ना, तुझं काय हाता येईल कारण डोसक्याला तारीला कारण लय खुराक डोक्याला महाराज येणार कारण आमच्या बाबाला. पंढरपुरात आल्यावर सुद्धा म्हणते महाराज दिंडी कवा काढायची पंढरपुरात आल्यावर. अरे म्हणलं बाबा संपत आली घ्या ना. बरं 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 ह्याला दिंडी म्हणतात का काय. लय अवघड कार्यक्रम. म्हणलं आश्रमात कोणा तरी आता ते बी आले बघ आश्रमात, गेले बाबाकडे आमच्या. महाराज मला तुमच्या मठात येऊ. हे म्हणणे आता काय करा, आता सगळे असली गिराईक नाही तरी येईना कारण तू कुठं सोडवत कुठं. आता हे उन्ह्याला भरतीन खंडोबाला आरती म्हणल्यासारखे खेळ आहे सगळे. हे म्हणले या आता हे म्हणले काय येतंय तुम्हाला. मला चांगलं जेवता येतंय. आता हे काय आता हे काय काय ते म्हणले बरं बाबा जेवण वगैरे करता का. हो मी जेवण जाईल आणि जेवण झाल्यावर झोप जाईल. मग तुम्हाला काही ताण द्या, झोपल्यास काय ताण देणार आहे आता. म्हणलं ठीक आहे बाबा. हे म्हणले राहा मग आश्रमात. आता त्यानं म्हणला जेवायला किती वेळ असते. हे म्हणले 2दा फक्त. ते म्हणले 3दा जेव. इथं काय जेवायला कमी, बाबाकडे काय बा राख जग आहे तिथं जेवायला, तिथं काय गडावर कमी. आता मग आता ह्याला रोज 2-3 टाइम मिळायला लागलं महाराज. मस्त झोपायला लागलं, खाणं झोपणं. पण नेमकं काय झालं बाबा, आली एकादश. एकादशीला आश्रमात काही नसतंच. मग गडावर काय एकादशीला आता काही नाही. एकादश आहे ती. त्यानं म्हणला बाबा आज काही पातेली वाजत नाहीत, काही भांडे वाजनात ना आज काही. ते म्हणले नाही ना आज वाज नाही. म्हणले का आज एकादशी किती तास. अहो ते बोलले आज एकादश आहे, आता उद्यापर्यंत काय नाही. बापरे उद्या म्हणजे आज जेवण नाही, आज उद्यापर्यंत. अरे बापरे म्हणलं उद्यापर्यंत उपाशी राहावं लागेल. म्हणले हो नाही बाबा मग कुणाला तरी एखादं धरायला हवं, मला काही नको त्याच्यात. आता हे का कपडे द्यायचे तो एकमेकाला दुसरे, मला नको टोपी त्यांना द्या म्हणायला. आता तेव्हा नाही आश्रमात एखादं धरावं लागेल. नाही बाबा आता मी जरी एखादं धरलेलं म्हणले बाबा तर माझं जिवंत राहणं काही खरं नाही. मी अजून 2 तास उपाशी राहू शकतो पण आपलं काही खरं नाही. आणि बाबा म्हणले आता काय करा ह्याला. ते म्हणले हे बघ हे आमचा आश्रम आहे, मला ही रूम दिली, ह्या रूम मध्ये जेवणाचा काही कार्यक्रम जमत नाही. आता एक काम कर, तू थोडं तांदूळ घे आणि काय कर रानात जाय तिकडं नदीकडं, तिथं तू आपलं एक पातेलं घे, तिथं थोडं खिचडी वगैरे कर, आजच्या दिवस तिकडंच खा, इकडे येऊ नकोस. त्यानं मला जमते. मग त्यानं पातेलं घेतलं एक आणि तांदूळ घेतले थोडे. पण त्यांचं एक वाक्य होतं बाबांचं आमच्या. बाबा म्हणले तो काही कर पण ह्या बघ खिचडी भात कर, काय करायचं ते कर, पण स्वयंपाक झाल्याबरोबर तुझं एक ताट आणि भगवान प्रभू रामचंद्राचं एक ताट. कारण रामप्रभू जेव्हा येत असतात, रामप्रभूला जीव घातल्याशिवाय तू जेवायचं नाही. आता हे भले 99% पागल आहे पण त्याचा खरा विश्वास तुमच्यावर बाबा की रामप्रभू जेव्हा येतात मग त्यांना बोलव जेवायला. येतात रामप्रभू
ह्याला एकच डोक्यात की रामप्रभू जेवायला येत आहे, ह्याच्यात देणं घेणं हे ना कधी आलंच नव्हतं इकडं. तर म्हणलं येतात ना, येतात. गेलं शेतामध्ये, मारा रानामध्ये, नदीच्या काठावर बसला आपल्या का झाडाखाली, भात वगैरे केला, 2 ताट लावले. आता ह्यानं म्हणलं आता रामप्रभू येतील बोलवायले, उशीर व्हायला लागला. इतकं द्यायला लागला आवाज भगवंताला, राजा राम आइये, प्रभु राम आइये, मेरे भोजन का भोग लगाइए. राजा राम आइए, प्रभु राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. राजा राम आइए, प्रभु राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. राजा राम आइए, प्रभु राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. भगवान या ताट तयार आहे आता, या भोजनाला या. प्रेम खरं, विश्वास खरा. स्वामीजी म्हणलेत ना, येतात भोजनाला, 2 ताट तयार, आपलं एक आणि भगवंताचं एक. हे आवाज भगवंताकडे गेला. भगवान म्हणाले काही असो पण भक्त लाडका आहे. भक्त कसा आहे? लाडका आहे. आणि तुम्ही पक्क सांगितलं होतं की फक्त कुणाला? प्रभू रामचंद्राला एकटेच येतात, म्हणजे ठीक आहे. भगवान म्हणतात येतो मी आता, भक्ताकडे निमंत्रण आहे. सीता मातोश्री म्हणल्या तुम्ही एकटे कसे काय, मला बी घ्यान बरोबर. नाही म्हणले पण ते एकट्याच काम आहे, ते नाही मला येऊ द्या बरोबर. प्रभू रामचंद्र बी आले आणि सीता मातोश्री मुलीला एकाला आले 2 जण. राजा राम आइए, प्रभु राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. 2 जण. सीताकांत स्मरण प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवान या 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 एकटे येणार होतात. आल्या म्हणले त्यावेळी. आता म्हणले आता काय मग घ्या, 2 ताटच आहेत आता, आज एखादं धरावंच लागते. आता आज काही पर्याय दिसत महाराज एखादच धरीन बा. हे 2 ताट भोजन केलं त्यांनी. भगवान बरोबर आता या, पण पुढल्या एकादशीला मात्र लवकर या बरं का, इतका उशीर करू नका, लवकर या. आणि 2च येणार आहेत ना का जोगी महाराज येणार आहे? बरोबर नाही म्हणले आम्ही 2च येणार आहेत. आता कोणी येणार नाही. ठीक आहे म्हणले चालतंय या, पण पुढल्या एकादशी लवकर या. हे गेले, एकादश विचार काही नाही. दुसरी एकादश आली. स्वामीजी म्हणले काय? हा तुला द्यावं लागेल म्हणजे तांदूळ. नाही म्हणून स्वामीजी काय तुम्ही म्हणला होता 1 देव येतात, पण तिकडे 2 देव यायला लागलेत. म्हणले कस काय? 2 आलते म्हणले मागच्या वेळेस, नवरा बायको 2. हे म्हणले ह्यालाच भूक लागली असेल जास्त जरा. ठीक आहे तांदूळ वाढवून द्या थोडे. ह्याला जरा तांदूळ वाढवून दिले. आता मात्र ते 2 येणार आहेत. आणि हे एक ताट आता 3. त्यानं बरोबर महाराज 3 ताट केले. राजा राम आइए, सीता राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. आले. त्याच्यामध्ये लक्ष्मण महाराज होते. ते म्हणले दादा म्हणले आपल्याला बी म्हणजे 2घालाच निमंत्रण. आता 3रा नाही जमणार ना, मला येऊ द्या. 3 जण. राजा राम आइए, सीता राम आइए. आबा बाबा मला 3 जण. बहुतेक हे बी एकादश धरावं लागते आपल्याला. आता भगवान 2 जण येतो म्हणला. आता हे कोण आहेत म्हणले? आमचे बंधू आहेत. वाटत नाहीत तसे. नाही आहेत म्हणले. आहेत. ठीक आहे घ्या मग काय आता. पण देवा पुढल्या एकादशीला 3च येणार आहेत ना तुम्ही? जास्त नाही येणार ना? नाही आम्ही 3च येणार. काय करा या 3च या, पण लवकर या. आता मी 4 ताट करतो पुढल्या वेळेस. पण स्वामीजी यावेळेस तांदूळ जरा जास्त द्यावं लागेल, कारण तिथं 3 देव येईलेत. स्वामीजी म्हणजे नक्की तांदूळ इकले म्हणले. आता हे एवढं कसं खाईल भात एवढा? हे
नाही हो, अहो 3-3 देव येतात तिथं. स्वामीजी म्हणले आज ह्याला तांदूळ भरपूर